सन्मान्य सदस्य हरुण कांजी बोला। अध्यक्ष महोदय, आपले मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तक्रार जी आहे त्याच्यावर कारवाई करणार, पण आजपर्यंत जेवढी तक्रारी आम्ही केलेली आहेत, अनऑथराइज्ड जे स्टॉल्स आहेत ते फुटपाथ सगळे बंद आहेत, पण असिस्टंट कमिशनरला बोलून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाहीये। महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवर आता आमदारांचा कोणताही बळगा राहिलेला नाहीये। आमदारांनी जाऊन स्वतः तक्रारी केली, लेखी तक्रारी केली, तरी असिस्टंट कमिशनर जे केस वॉर्डचे आहेत ते कोणती तक्रारवर हे दखल घेत नाहीये। अनधिकृत बांधकामचे आपण बोललो तर जे तोडायला बोललो त्याला सोडून जे अधिकृत आहे त्याला जाऊन तोडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पीआय दाखल होते आणि त्यांच्यावर कारवाई करायची। असे असिस्टंट कमिशनर जे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे कार्यक्रम करतात, वेगवेगळे काम करतात, असे असिस्टंट कमिशनरवर आपण कारवाई करणार काय, ही माझी मागणी आहे। ठीक आहे, झालं आता तोच प्रश्न। अध्यक्ष महोदय, सर्व विषय थोडे तपासून घेऊन त्याच्यावर। अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, सगळ्या मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे। अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्यांची यादी करूया। मी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा। ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू। अरे एएमसी असू दे, जो एएमसी काम करत नसेल त्याची चौकशी करू। एएमसी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू। मी सांगू का? त्यामुळे आता एकच आहे, आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही। यासाठी जितेंद्र आव्हाडजी, आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे। कुठेही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये। त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। मंत्री महोदय, एक मिनिट। उपमुख्यमंत्री महोदय, एक विषयाकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायची फार गरज आहे की फुटपाथवरती रस्त्यांवरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत, जे काय अनधिकृत बांधकाम झाली आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेची पॉलिसी आहे पीएपी, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना आपण घोषित करतो आणि त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊन ते रस्ते आणि फुटपाथ रिकामे करतो, जे 2011 पर्यंत जे टॉलरेटेड आहेत ते। परंतु महानगरपालिकेकडनं ॲनेक्स 2 बनवायची प्रक्रिया एवढी हळू धीमी गतीत चालते, त्यामुळे सगळं काम रखडलेलं आहे। या संदर्भात पण आपण लक्ष टाकून त्वरित काम करून घ्यावं। अध्यक्ष महोदय, आपण सूचना केलेली आहे या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना मी सांगेन, कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे, ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील।